हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय? पण फ्रेंड, हा ट्विस्ट सांगण्याआधी तुम्ही सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे असेच नवीन नवीन एपिसोड आणि सगळ्यात मोठी ट्विस्ट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. सबस्क्राईब केलंय ना? मग ठीक आहे. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडचा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या 100 कोटी रुपयांच्या लग्नासाठी मल्हार, नुपूर, तायडी सगळे इतक्या दिवसांपासून धावपळ करत होते, ते 100 कोटीचं लग्न शेवटी मोडणारे. आणि दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क मल्हार आणि नुपूर हे दोघे जणच हे 100 कोटी रुपयांचं लग्न मोडणार आहेत. चक्क इतके मोठे आमदार, मंत्री राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मल्हार आणि नुपूर मोडणार आहेत. मग हा ट्विस्ट आला तरी कसा आणि यामागचं कारण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते. विवाहस्थळी जसं नुपूरने सांगितलेलं असतं तसं दारावर सुंदर तोरण असतं, नारळ लावलेले असतात, नारळाची पानं लावलेली असतात, सनई चौघडे वाजत असतात. सगळं वातावरण खूप छान असतं आणि या सगळ्याचं क्रेडिट तायडी घेत असते, कारण मल्हार आणि नुपूर तेथे नसतात आणि तायडीला काही माहीतच नसतं की मल्हारने नुपूरला कोल्ड स्टोरेजच्या बाहेर काढलं आहे. तिला असं वाटतं की आता नुपूर ही कोल्ड स्टोरेजमध्ये आहे, तेथे तिची बर्फी झाली असेल, तिचा बर्फाचा गोळा झालेला असेल आणि ती काही आता बाहेर येत नाही. आणि तायडी विचार करते, आता लवकरच या सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स होणार आणि मी एकुलते एक मालकीन होणार. माझ्या वाटेत कुणीच आडवं येऊ शकत नाही. तेवढ्यात आशा तेथे येते आणि म्हणते नुपूर. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी ही मागे वळून पाहते आणि विचारते काय? तर आशा उत्तर देते नुपूर. आणि हे ऐकून तायडी खूप घाबरते. तायडी विचारते नुपूरचं काय? आशा सांगते नुपूर कुठे? ती अजून का नाही आली आहे? तेवढ्या तायडीचा जीव भांड्यात पडतो. मला वाटलं म्हातारीने ऐकलं की काय? आशा विचारते काय? तायडी म्हणते नाही नाही, काय नाही. नुपूरचं काय? आशा सांगते अजून नुपूर आलेली नाहीये. तुम्ही तर म्हणाला होतात नुपूर मागच्या गाडीने येईल, पण सगळ्या गाड्या आल्या पण अजून नुपूरच आली नाहीये. नुपूर कुठे? मी तिला फोन करतेय तर ती माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. तायडी उद्धटपणे म्हणते येईल हो, कशाला टेन्शन देताय आणि घेताय, येईल तुमची नुपूर, नका काळजी करू. आशा म्हणते तसं नाही, पण खूप वेळ झालाय. तर तायडी दटावते, म्हटलं ना जा येथून. आशाचा नाईलाज होतो आणि ती घाबरून तेथून जाते. तर तायडी म्हणते म्हातारे, आता तुझी नुपूर काय येत नाही आणि आलीस ना तर तिची बातमी येईल. आणि तायडी खूप खुश होते. सनईवाले सनई वाजवत असतात. तायडी त्यांच्याजवळ जाते आणि ओढून म्हणते ए काय सनई वाजवताय? आता नवरा नवरीची एंट्री होणार आहे, अशी एनर्जेटिक सनई वाजवा की मजाच आली पाहिजे. आणि हे सनईवाले एनर्जेटिक सनई वाजवतात. तायडी खूप खुश होते. तिचा गॉगल घालू लागते तर तिला समोर जे काही दिसतं ना, त्यामुळे ती गॉगलही घालत नाही आणि तिचं तोंड उघडच्या उघडच राहतं, कारण तिच्या समोरून चक्क नवरा नवरीची म्हणजेच आपल्या मल्हार आणि नुपूरची एंट्री होते. मल्हारच्या मागे नुपूर असते. या दोघांनी एकमेकांचा हात असा घट्ट पकडलेला असतो. नुपूरने मल्हारचं जॅकेट घातलेलं असतं आणि नुपूरला या कार्यक्रमात पाहून, या इव्हेंटला पाहून तायडीला जबर धक्काच बसतो आणि तायडी ही त्यांच्याकडे पाहतच राहते. नुपूरचा तोल जातो तर मल्हार तिला सावरतो आणि म्हणतो मिस नुपूर, सांभाळून. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात आणि दोघेही पुढे निघतात. इकडे आशा खूप दुःखी असते, पण तेवढ्यात तिला दिसतं की नुपूर आणि मल्हार येथे आलेत. त्यामुळे आशाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहतो. ती खूप खुश होते. या दोघांजवळ येते. तायडीसुद्धा नुपूर आणि मल्हारजवळ येते. मल्हार नुपूरला खाली बसवतो. आशा म्हणते नुपूर, आलीस का तू? मी किती वेळची तुझी वाट पाहत होते. काय झाले तुला? असं म्हणून ती तिच्या डोक्याला हात लावते तर तिला समजतं की नुपूरला खूप ताप आलाय. आशा घाबरते आणि विचारते तुला ताप कसा आला? तेथे तर तू बरी होतीस, अचानक का ताप कसा आला? काय झालंय तुला? तायडी खूप घाबरलेली असते. मल्हारने नुपूरला कोल्ड स्टोरेजमधून बाहेर कसं काढलं, याला कसं समजलं, हाच प्रश्न तायडीला पडलेला असतो. आणि तायडी विचारते हो,
नुपूर तर मागच्या गाडीने येणार होती टेम्पोमधून, मग तिला यायला कसा उशीर झाला आणि मल्हारबरोबर ती कशी आली, काय झालंय, सगळे तिची वाट पाहत होते. तर नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार सांगतो, नुपूर कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली होती. हे ऐकून आशाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, अशी कशी अडकली होती? मल्हार सांगतो, ते नाही माहीत, पण माझा एक महत्त्वाचा बॉक्स राहिला होता. तो घ्यायला मी ऑफिसला परत गेलो तर मला तेथे टेबलवर नुपूरचा मोबाईल सापडला. मग मी आतमध्ये चौकशी केली तर नुपूरची चप्पल दिसली. मी कोल्ड स्टोरेजमध्ये गेलो आणि त्यांना बाहेर काढलं. जर आज मी वेळेत पोहोचलो नसतो ना तर खूप वाईट घडलं असतं. हे सगळं ऐकून तायडी खूप चिडते. या मल्हारला परत जायची काय गरज होती? याने सगळा माझा प्लॅन फ्लॉप केला म्हणून ती चिडते. तर आशाला मात्र नुपूरची खूप काळजी वाटते. नुपूर म्हणते, थँक्यू सर, आज तुम्ही नसते ना तर मी. आशा चिडून म्हणते, बस नुपूर, असं काही अभद्र बोलू नको, तुला काहीच होणार नाही. आणि पण तू तेथे अडकली तरी कशी? हे ऐकून नुपूर तायडीकडे वाकड्या नजरेने पाहते. तायडी खूप घाबरते. तिला असं वाटतं की नुपूर आता माझं नाव घेते की काय, मी तिला कोल्ड स्टोरेजमध्ये जायला सांगितलं होतं असं म्हणते की काय. पण नुपूर सांगते, नाही माहीत आई, मी तसे कशी अडकले, कुणी दरवाजा बंद केला, पण जाऊ दे, माझंच चुकलं, मी कोणाला तरी सांगायला हवं होतं. तर तायडी म्हणते, असं कसं, तुझं काय नाही चुकलंय, नक्कीच त्या टेम्पोवाल्याची चूक आहे. तुला न घेता तो आलाच तरी कसा? आणि वॉचमॅनला कळायला नको का आतमध्ये कुणी आहे की नाही हे चेक करायचं, मग त्याने लॉक करायचं ना, मूर्ख कुठला. एवढा इव्हेंट होऊ दे, मग मी दोघांकडे चांगलंच पाहते. तर नुपूर म्हणते, नाही मॅडम, त्यांची यात काहीच चुकी नाही आहे, त्यांना काही बोलू नका, माझीच चूक होती. आणि मग मल्हार हा विचार करतो, हे सगळं झालं तरी कसं. तेव्हा आशा मल्हारसमोर हात जोडते आणि म्हणते, मल्हार, तुझे खूप उपकार झाले, नाहीतर आज खूप वाईट घडलं असतं. मल्हार म्हणतो, तुम्ही मला मुलगा मानतात ना आई, मग असं मुलासमोर आई हात जोडते का? माझं कर्तव्यच होतं ते, तुम्ही काळजी करू नका. आणि आता मिस नुपूरला घेऊन जा, त्यांना आराम करायचा आहे. त्यांना थोडा ताप होता, मी त्यांना तापाचं औषध दिलं आहे, आता त्या लवकरच बऱ्या होतील. तर तायडी म्हणते, हो हो, आता इव्हेंटला सुरुवात होईल, असे आपण सगळ्यांनी चेहरे पाडून नको बसायला. आशाताई, तुम्ही नुपूरला घेऊन जा आणि मल्हार तू सुद्धा फ्रेश हो. असं म्हणून तायडी ही मल्हारला जायला सांगते आणि आशा नुपूरला तिथून घेऊन जाते. पण मल्हार तेथेच थांबतो आणि तायडीला विचारतो, तायडे, हे सगळं कुणी जाणून बुजून केलं असेल का? तायडी खूप घाबरते आणि म्हणते, नाही रे मल्हार, कोण कशाला जाणून बुजून करेल, चुकून वॉचमनने दरवाजा बंद केला असेल. जाऊ दे, आता विचार करू नको, आपण याविषयी नंतर बोलूया, आता इव्हेंट सुरू होईल. मल्हार तेथून जातो. तायडीला खूप राग आलेला असतो की ही नुपूर बाहेर का आली आणि माझा प्लॅन फ्लॉप झाला. आणि तेवढ्यात हेड शेफ तिला कॉल करतो आणि विचारतो, मॅडम, त्या मुलीला घेऊन मी येऊ का त्या नवीन शेफला? तायडी चिडून म्हणते, नको, तिला इथे आणायची काही गरज नाही आहे. तर हा हेड शेफ विचारतो, पण का, मग मी तिला कोठे पाठवू? तायडी चिडून म्हणते, तिला स्मशानात पाठव, तू पण तिच्याबरोबर जा, मी येऊ का पोहोचवायला? हेड शेफ घाबरून फोन कट करतो. तायडी खूप चिडलेली असते, तिचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तिला राग आलेला असतो. आशा नुपूरला घेऊन बेडरूममध्ये येते आणि नुपूरला बेडवर बसवते आणि विचारते, तुला तर बरं वाटतंय का? तुझ्यासाठी मी काही चहा वगैरे आणू का? नुपूर सांगते, नाही आई, चहाची गरज नाही आहे, मल्हार सरांनी मला चहा दिला होता. हे ऐकून आशाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, मल्हारने तुला चहा दिला? नुपूर सांगते, हो, मला सुद्धा आश्चर्यच वाटलं जेव्हा त्यांनी माझ्यासाठी चहा बनवून आला, परंतु तो चहा इतका सुंदर गोड होता ना की मला असं वाटलं, इतका चांगला चहा आजपर्यंत मी कधीच नाही पिले. हे ऐकून आशाला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, म्हणजे कालपर्यंत जो माणूस कडवट वाटायचा त्याच्या हातचा चहा आज गोड वाटला तुला? नुपूर हसते. आशा विचारते, पण तू कोल्ड स्टोरेजमध्ये कशी अडकलीस? नुपूर सांगते, आई, मलाच ते कळत नाहीये. मला सागरिका मॅडमने सांगितलं की मटारची एक पिशवी कमी आहे, ती पिशवी आणण्यासाठी मी आतमध्ये गेले तर तेथे पिशवी नव्हती. मी बाहेर येऊन सांगणार होते, पण तोपर्यंत कुणीतरी दरवाजा लावून घेतला होता. मी खूप हाका मारल्या, पण तोपर्यंत बाहेर कुणीच नव्हतं, सगळे निघून गेले होते, त्यामुळे मी आतमध्येच अडकले. आणि आज नाहीतर काही खूप वाईट घडलं असतं जर मल्हार सर आले नसते तर. आशा नुपूरच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, असं काही वाईट बोलायचं नाही, तुझं आयुष्य ना खूप मोठं असणार आहे, माझंही संपूर्ण आयुष्य तुलाच मिळायला हवं, आणि चल तू आता आराम कर. असं म्हणून आशा नुपूरला बेडवर झोपवते, आराम करायला सांगते. तर इकडे तायडीचा बाप तायडीला विचारतो, तायडे, दरवाजा तर तूच लावला होता ना, मग ती नुपूर वाचली तरी कशी? तर तायडी म्हणते, प्रश्न हा नाही आहे की मी दरवाजा लावला होता की नाही, प्रश्न हा आहे की त्या मल्हारने त्या नुपूरला बाहेर काढलं
आणि ती नुपूर आहे ना, मांजर आहे मांजर, नेहमी माझ्या वाटेत आडवी येत असते. लगेच तायडीचा बाप म्हणतो, मांजर नाही, काळी मांजर आहे, काळी मांजर, आणि तू तिच्यावर लक्ष ठेव बरं का. तायडी चिडून म्हणते, अशा मांजरांना मी नाही घाबरत, आणि ती जर माझ्या वाटेत आडवी आली ना तर तिला चिरडून मी पुढे निघून जाईल, कारण मला जे करायचं आहे ते मी करतेच, कारण मी तायडी आहे तायडी. आणि एकदा तायडीने ठरवलं ना तर तायडी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. असा स्वॅग दाखवत तायडी चष्मा घालते आणि ठाम निश्चय करते. तर इकडे नुपूरची तयारी सुरू झालेली असते. नुपूर किचनमध्ये असते आणि लग्नाचा स्वयंपाक बनवत असते. ती खूप बिझी असते. तेवढ्यात आशा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, नुपूर, हा तिसरा चहा आहे, आधीचे 2 चहा गार झाले आहेत, जर तू हा चहा नाही पिली ना तर पहा, माझ्यापेक्षा वाईट कुणी नाहीये. नुपूर स्माईल करते आणि चहाचा एक घोट पिते आणि सांगते, चहा खूप छान झालाय. पण तेवढ्यात नुपूरला आठवतं, अरे देवा, मला आहे ना एक महत्त्वाचं काम होतं, ते मी विसरलेच. ती लिस्ट पाहते आणि म्हणते, कांदे तर आणले पण कांदे कापलेच नाही, कांदे कापावे लागतील. आणि ती चहा बाजूला ठेवून कांदे कापू लागते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि मल्हार हा नुपूरकडे पाहतच राहतो आणि विचार करतो, खरंच नुपूरच्या लग्नाच्या इतक्या कटू आठवणी आहेत, तरी सुद्धा बिचारी नुपूर ही किती मन लावून काम करते. आशा विचारते, काय रे मल्हार, तू कशासाठी आला होता? मल्हार सांगतो, हो हो, मला त्यांना विचारायचं होतं. अरे पण हा चहा येते काय, कोणाचा चहा आहे हा? तर आशा सांगते, नुपूरचा चहा आहे, तिसरा चहा आहे, अजून ती चहा सुद्धा घेत नाहीये, तिसरा चहा थंड होतोय, कामातच तिने मन रमवलंय. मल्हार तिच्यापासून खूप इम्प्रेस होतो आणि नुपूरला विचारतो, तुम्हाला आता बरं वाटतंय ना, काही त्रास तर होत नाहीये ना? नुपूर सांगते, नाही सर, मला आता बरं वाटतंय. आणि मल्हार तिला सांगतो, नवरी मुलीच्या मेहंदीला सुरुवात झाली आहे आणि आता तुम्ही तिच्यासाठी काहीतरी स्नॅक्स पाठवा. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, मीच घेऊन जाते. नुपूर कांदे कापत असते, त्यामुळे मल्हारचे डोळे चुरचूर करू लागतात आणि मल्हार तेथून निघून जातो. पण नुपूरला वाटतं की मल्हार येथेच आहे आणि नुपूर मल्हारला सांगते, सर, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मी 2 दिवसांपूर्वी तुमच्यावर खूप चिडले ना, तुम्हाला वाईट बोलले, त्यासाठी मला माफ करा. आणि नुपूर बाजूला पाहते तर मल्हार तेथे नसतो. मल्हार येथे नाहीये असं पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, सर कुठे गेले? तर आशा सांगते, तो तर केव्हाच गेलाय, त्याचे डोळे चुरचुरत होते म्हणून. आणि आशा हसू लागते. थोड्या वेळानंतर नुपूर नवरी मुलीसाठी नाश्ता घेऊन येते. नवरी मुलीचं नाव गौरी असतं आणि ती गरीब शेतकऱ्याची मुलगी असते आणि एवढ्या मोठ्या आमदार मंत्र्याच्या घरात तिचं लग्न होत असतं. आणि नुपूर या नवरी मुलीला पाहते आणि तिला पाहताच नुपूरला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो. मेहंदी, हळदी, ती लग्नाला तयार झाली होती. वेदांत तिला म्हणाला होता, फक्त अर्ध्या तासात आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. आणि मग वेदांतचा मृतदेहच घरी आला. हे सगळं नुपूरला आठवतं. ती खूप दुःखी होते, पण ती स्वतःच्या मनाला ठरवते, नाही नाही, मी आता दुःखी नाही होऊ शकत, मला हिंमत धरावीच लागेल. आणि ती नवरी मुलीजवळ येते. नवरी मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते, मला मनोज म्हणालाय की लग्न झाल्यानंतर आपण छान कुठेतरी फिरायला जाणार आहोत. आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि म्हणते, हॅलो गौरी मॅम, मी तुमच्यासाठी स्नॅक्स आणले आहेत. गौरी ही खूप साधी भोळी असते, गरीब शेतकऱ्याची मुलगी. आणि ती म्हणते, नाही ताई, माझ्या हाताला मेहंदी लागली ना, मग मी कसं खाणार? नुपूर तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला भरू का? गौरी म्हणते, हो चालेल ना. आणि नुपूर तिला भरवते. तिला खूप आवडतं. तेव्हा गौरी विचारते, ताई, तुला माहिती आहे का, लग्नाच्या आधी आपण हातावर मेहंदी का काढतो? नुपूर सांगते, तसं मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण मला असं वाटतं की लग्नामध्ये ना खूप जास्त धावपळ असते सगळ्यांची, आणि नवरी मुलीची आणि नवऱ्या मुलाची सुद्धा. तेव्हा त्यांच्या शरीरातली उष्णता वाढत असते आणि हाताला मेहंदी लावली, पायाला मेहंदी लावली की मेहंदी ही थंड असते, म्हणजे त्यांच्या अंगातील उष्णता त्यांना त्रास देत नाही, म्हणून ही मेहंदी लावली जात असावी. आणि कदाचित असंही असेल की लग्न हे म्हणजे आपल्या नवीन आयुष्याची दारं आपल्यासमोर उघडतं, आपलं संपूर्ण आयुष्य बदलणार असतं. त्यामुळे नवीन आयुष्यावर एक सही म्हणून ही मेहंदी काढली जाते. हे ऐकून गौरीला खूप आनंद होतो आणि गौरी म्हणते, खरंच नुपूरताई, तू किती छान बोलते, खरंच एकदम चांगलं. आणि गौरी ही नुपूरला म्हणते, तू ना मला ताई वगैरे नको म्हणूस, तू मला अरेतुरे कर. आणि नुपूर तिला अरेतुरे करते आणि तिला विचारते, आता तुझं लग्न होणार आहे तर तू घाबरलीस का? गौरी सांगते, हो, आता थोडी भीती तर वाटतेस ना. नुपूर विचारते, पण का? गौरी म्हणते, अरेंज मॅरेज आहे ना. नुपूर विचारते, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे का? ती म्हणते, हो, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर नुपूर म्हणते,
मग तुमच्या लग्नाला आपलं लव्ह मॅरेज म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि या दोघीही खूप खुश होतात. नुपूर तिला एक घास भरवते, पण तायडी तेथे येते आणि हे पाहते की नुपूर चक्क नवरी मुलीला घास भरवतीये. त्यामुळे तायडीला खूप राग येतो. गौरी म्हणते, ताई आता बस झालं, माझं पोट भरलंय. नुपूर म्हणते ठीक आहे. नुपूर तेथून जाते तर तायडी तिला थांबवते आणि जाब विचारते, तुझं काम आहे ना फक्त किचनमध्ये स्वयंपाक बनवणं एवढंच आहे. किचनपासून किचनपर्यंत एवढे गोड संबंध बनवायची काय गरज आहे? एवढं फ्री होण्याची काही गरज नाही आहे. तर नुपूर ही तायडीला समजवण्याचा प्रयत्न करते. आता त्यांच्या हाताला मेहंदी लागली आहे, मग त्यांना भरवायला कोणी नव्हतं, कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, म्हणून मी त्यांना भरवत होते. तायडी चिडून म्हणते, तू मला अक्कल शिकवतेस का की माझं इव्हेंटकडे लक्ष नाही आहे, क्लायंटकडे लक्ष नाही आहे? तू ये ना फक्त तुझं काम कर, जास्त शहाणपणा करू नकोस. अमेझिंग नुपूर, निघ इथून, असं म्हणून तायडी नुपूरला हकलून लावते. नुपूरला वाईट वाटतं आणि नुपूर तेथून जाते. थोड्या वेळानंतर सगळेजण जेवण करत असतात. तायडी आणि मल्हारचं सगळीकडे लक्ष असतं आणि नुपूर स्वतः सगळी कामं हँडल करत असते. जे वयस्कर लोक असतात त्यांना टाटा आणून देणं, त्यांना काय हवं आहे नको आहे, काय संपलंय स्टॉलवर, हे सगळं ती चेक करत असते. आणि तिची ही मेहनत पाहून मल्हार खूप खुश होतो, तर तायडीला मात्र चांगला जळफळाट होतो. तेवढ्यात राजशेखर धोंडे पाटील आपल्या काही मित्रांना तेथे घेऊन येतात आणि हे मित्र मल्हारचं खूप कौतुक करतात की खरंच तुमचं जे जेवण आहे ना, इतकं भारी अस्सल महाराष्ट्रीयन जेवण आम्ही अनेक वर्षांपासून खाल्लं नाही आहे. खरंच एक नंबर जेवण होतं. आणि राजशेखर धोंडे पाटील तर नुपूरचं खूप कौतुक करतात. खरंच तुमच्या त्या नुपूर मॅडम आहेत ना, काय जेवणाची चव आहे, त्यांच्या हाताला किती छान चव आहे. आणि त्या येथे आहेत ना, म्हणून आम्हाला कसलं टेन्शन नाही आहे. खरंच एकदम भारी आहेत त्या. मल्हार साहेब, काय मस्त इव्हेंट केलाय तुम्ही, सजावट, जेवण सगळं एक नंबर. चला आम्हाला मीडियाशी बोलायचं आहे, असं म्हणून राजशेखर धोंडे पाटील तेथून निघून जातात. तायडीला खूप राग आलेला असतो. मल्हार हा तायडीला म्हणतो, पाहिलंस का तायडे, मी तुला म्हणालो होतो ना, जोपर्यंत नुपूर येथे आहे तोपर्यंत तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पहा तुला त्यांचा किती फायदा होतोय. असं म्हणून मल्हारसुद्धा तेथून जातो. तायडी नुपूरकडे वाकड्या नजरेने पाहते आणि म्हणते, नुपूर सगळं क्रेडिट तू घेऊन चालली आहे, म्हणजे हा इव्हेंट सक्सेसफुल केला त्याचं क्रेडिट मला सुद्धा मिळत नाही आहे. आज तर फक्त क्रेडिट नेतीये, उद्या आणखीन काय काय घेऊन जाशील. माझा हा भाऊ, माझी कंपनी, माझं घरदार सगळं न्यायला सुद्धा तू मागे पुढे पाहणार नाही. नाही, मी असं होऊ देणार नाही. तुला माझ्या वाटेतून दूर करावंच लागेल, तुझा काटा मला काढावाच लागेल, असा विचार तायडी करते. ती नुपूरवर खूप चिडलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि नुपूरने सगळा इव्हेंट आपल्या खांद्यावर घेतला आहे. सगळीकडे तिचंच लक्ष आहे आणि या इव्हेंटचं क्रेडिटसुद्धा नुपूरलाच मिळत आहे. त्यामुळे तायडीचा चांगला जळफळाट होतोय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजशेखर धोंडे पाटलांचा मुलगा आणि गौरी यांचं लग्न होत असेल. तेवढ्यात मल्हार तेथे येईल आणि जोरात ओरडेल, थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसेल. तायडी, राजशेखर धोंडे पाटील हे सगळे खूप चिडतील. राजशेखर धोंडे पाटील हे मल्हारला जाब विचारतील, का होणार नाही हे लग्न? तर मल्हार सांगेल, कारण तुम्ही या मुलीची फसवणूक करताय. तुम्ही इतके मोठे उद्योगपती आहात, राजघराण्यातील आहात, राजनेता आहात आणि तुम्ही या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावताय फक्त मतांसाठी, मतं घेण्यासाठी. लग्न झालं, निवडणूक संपली की तुम्ही त्या मुलीला घटस्फोट देणार आहात, तिला तिच्या आईबापाच्या घरी परत पाठवून देणार आहात आणि तुम्ही तिच्या आयुष्याचं वाटोळं करताय. हे मी होऊ देणार नाही. हे ऐकून तायडी आणि सगळ्यांना जबर धक्काच बसेल. राजशेखर धोंडे पाटील विचारतील, काहीही खोटे नाटे आरोप लावू नकोस, तुझ्याकडे काय पुरावा आहे? आणि तेव्हा मल्हार म्हणेल, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, मी देतो तुम्हाला पुरावा. आणि मल्हार हा नुपूरला हाक मारणार. नुपूर पुढे येईल आणि ती राजशेखर धोंडे पाटलांना म्हणेल, मी तुम्हाला पुरावा दाखवते. आणि ती चक्क त्यांना त्यांचाच व्हिडिओ दाखवणार, ज्या व्हिडिओमध्ये राजशेखर धोंडे पाटील स्वतःच्या तोंडाने असं म्हणत असतील की आता मी या मुलीचा वापर फक्त मतांसाठी करतोय, कारण आपली सामान्य जनता ही मूर्ख असते. त्यांना इमोशनल केल्यावर मतं मिळतात.
मी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावतोय, त्यामुळे मला खूप मतं मिळतील आणि एकदा का निवडणूक संपली, मी निवडणूक जिंकलो की मग मी माझ्या मुलाला त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला घटस्फोट द्यायला सांगणार आणि तिला तिच्या आईबापाच्या घरी परत पाठवून देणार. आणि हे सगळं पाहून सगळ्यांना जबर धक्का बसणार आणि मल्हार आणि नुपूर मिळून 100 कोटी रुपयांचं लग्न मोडणार आणि त्यांना या लग्नातून काहीच पैसे मिळणार नाहीत. आणि तायडीचं जे स्वप्न होतं की एकदा का हा इव्हेंट सक्सेसफुल झाला, 100 कोटी रुपये तिच्या अकाउंटवर येतील आणि सुमती इव्हेंट्स कंपनी ती टेक ओव्हर करेल आणि या कंपनीचं नाव सागरिका इव्हेंट्स करेल, मल्हारला कंपनीतून हाकलून देईल. तिचा हा प्लॅन फ्लॉप होणार. म्हणजे जेवढा मोठा धक्का हा राजशेखर धोंडे पाटलांना बसलाय त्यापेक्षा मोठा धक्का तायडीला बसणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे तुम्हाला पाहायला सुद्धा खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.